Good morning, my dear student. Myself, Bhusari Vishwas, lecturer at Pravara Medical Trust College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmacognosy. So, my dear students, today we are going to discuss our next topic, that is enzyme. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत? आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे एन्झाईम आणि त्याचं क्लासिफिकेशन, त्याचबरोबर त्याच्या अंतर्गत येणारे जे काही ड्रग्स आहेत, डायस्टेज, ईस्ट अँड पपाया, हे जे तीन एक्झाम्पल आहेत ते तीन ड्रग आपण स्टडी करणार आहोत. So definition of enzyme is: enzyme are the protein substances which serve the role of catalyzing the biochemical reaction. एन्झाईम म्हणजे काय? एन्झाईम हा एक प्रोटीन सबस्टन्स आहे आणि एन्झाईम काय काम करतं? ॲज अ कॅटलिस्ट म्हणून काम करतं. कुठे? बायोकेमिकल रिॲक्शनमध्ये. कॅटलिस्टचं काम काय असतं? इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनचा रेट वाढवणे हे कॅटलिस्टचं काम असतं. मग एन्झाईम काय आहे? एन्झाईम आर द प्रोटीन सबस्टन्सेस विच सर्व द रोल ऑफ कॅटलायझिंग द बायोकेमिकल रिॲक्शन. Although they are an essential constituent of living cell, they can act independently. They are colloidal in nature, heat liable, and highly specific in action. Enzymes are sensitive to pH and to particular substances which act as activators. They are classified according to the type of reaction they catalyze. Normally they are named by adding suffix "ase" to suffix specific substrate upon which they act. The enzymes are classified into following categories. मग एन्झाईम फॉलोइंग ज्या कॅटेगरीज आहेत: हायड्रोलायसेस, ट्रान्सफरेज, ऑक्सिडोरिडक्टेज, लायसेस, आयसोमरेज, सिंथेटेज, ह्या ज्या काही कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेलं आहे. हायड्रोलायसेस म्हणजे काय? फॉर कॅटलिसिस ऑफ हायड्रोलायटिक रेझिस्टन्स. देन ट्रान्सफरेज फॉर द ट्रान्सफर ऑफ केमिकल ग्रुप फ्रॉम वन मॉलिक्यूल टू अनदर मॉलिक्यूल. ट्रान्सफरेजमध्ये काय केलं जातं? केमिकल ग्रुप ट्रान्सफर केला जातो वन मॉलिक्यूल टू अनदर मॉलिक्यूलमध्ये. देन ऑक्सिडोरिडक्टेजमध्ये काय केलं जातं? कॅटलायसिस और कॅटलाइज द oxidation and reduction reaction. Then lysis catalyzes the addition of group double bond or vice versa. Then isomerase enzyme synthetase catalyzes the condensation of two molecules coupled with cleavage of pyrophosphate bond to ATP or similar triophosphate. देन त्याच्यामधील फर्स्ट ड्रग डायस्टेज. सिनोनिम काय आहे डायस्टेजचं? अमायलोज. त्यानंतर सलायव्हरी डायस्टेज अँड माल्ट डायस्टेज. सिनोनिम ऑफ डायस्टेज इज अमायलोज, सलायव्हरी डायस्टेज, माल्ट डायस्टेज. देन बायोलॉजिकल सोर्स ऑफ डायस्टेज amylolytic enzyme, or it is one of the amylolytic enzyme present in saliva, that is salivary diastase or taline, and pancreatic diastase or amylopsin, found in the digestive tract of the animal, also known as animal diastase. बायोलॉजिकल सोर्समध्ये काय सांगितलं की इट इज वन ऑफ द अमायलोलायटिक एन्झाईम. हे काय आहे? डायस्टेज म्हणजे एक अमायलोलायटिक एन्झाईम आहे जे की आपल्या सलायव्हामध्ये प्रेझेंट असतं. दॅट इज, त्यालाच आपण काय म्हटलं जातं? सलायव्हरी डायस्टेज किंवा टायलेन. त्याचबरोबर पॅनक्रियाटिक डायस्टेजपासून आपल्याला मिळू शकतं, किंवा त्यालाच दुसरं नाव काय आहे? अमायलोप्सिन. आणि कुठे फाउंड होतं? फाउंड इन अ डायजेस्टिव्ह ट्रॅक ऑफ द ॲनिमल. ॲनिमलच्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये फाउंड होतं आणि त्यालाच काय म्हटलं जातं? अल्सो नोन ॲज
animal diastase. Then chemical constituents of the diastase is एन्झाईम आणि डायस्टेज त्याच्यामध्ये फाउंड होतं. त्यानंतर ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, कलर डिस्क्रिप्शन त्याच्यामध्ये काय आहे मग, इट इज अ येलोइश व्हाईट ॲमॉर्फस पावडर ऑब्टेन्ड फ्रॉम इन्फ्युजन ऑफ द माल्ट. देन त्याचा ऑर्डर, डायस्टेज हॅज फेंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑर्डर, कसा आहे फेंट आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑर्डर आहे. सोल्युबिलिटी काय आहे त्याची, इट इज अ सोल्युबल इन वॉटर फॉर्मिंग कोलॉइडल सोल्युशन, इट इज अ प्रेसिपिटेड बाय अल्कोहोल. वॉटर फॉर्मिंग कोलॉइडल सोल्युशनमध्ये सोल्युबल आहे आणि अल्कोहोल बरोबर त्याचं प्रेसिपिटेशन होऊ शकतं. त्यानंतर आहे त्याचे युजेस, डायस्टेज फ्रॉम व्हेरियस सोर्स इज यूज ॲज डायजेस्टंट. ॲज अ डायजेस्टंट म्हणून आपण त्याचा यूज करू शकतो. देन इट इज अ यूज इन द प्रोडक्शन ऑफ प्रीडायजेस्टेड स्टार्ची फूड. प्रीडायजेस्टेड स्टार्ची फूडच्या प्रोडक्शनसाठी आपण त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर अँड ऑल्सो फॉर द कन्व्हर्जन ऑफ स्टार्च टू फर्मेंटेबल शुगर इन फर्मेंटेशन अँड ब्रिविंग इंडस्ट्री. स्टार्चचं कन्व्हर्जन फर्मेंटेबल शुगरमध्ये करण्यासाठी, त्याचबरोबर ब्रिविंग इंडस्ट्रीमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ईस्ट. ईस्ट, बायोलॉजिकल सोर्स ऑफ ईस्ट इज अ कलेक्टिव्ह टर्म ऑफ फंगाय विच अंडर नॉर्मल कंडिशन ऑफ ग्रोथ contains a vegetative body of the simple individual cells. It is a unicellular fungi, rarely forming a mycelia, containing small but definite nuclei and reproducing by budding and ascospore formation or otherwise. About 350 species are known up till now. Yeast are classified according to their uses to which they are put or based on their morphological characters. Wine yeast, bakery yeast, brewery yeast, distillery yeast are the common example of the various type of yeast. Yeast can also be classified as per their morphological characters based on the formation of ascospores, formation of true or pseudo mycelium, and reproduction by budding or fission. Yeast forming ascospore is known as ascomycetes, and one which does not form ascospores is called as fungi imperfecti. Then biological source of yeast is, it is consists of unicellular fungal microorganism Saccharomyces cerevisiae. काय आहे ईस्ट, म्हणजे एक युनिसेल्युलर फंगल मायक्रो ऑर्गॅनिझम आहे आणि जो की आपल्याला सॅक्रोमायसेस सेरिव्हिसी ह्या स्पेसिसपासून मिळतो. देन इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली सॅक्रोमायसॅटी. त्याची फॅमिली काय, सॅक्रोमायसॅटिसी ही त्याची फॅमिली आहे. त्यानंतर त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स, the yeast contain about 65 to 85% of moisture, member of vitamin B group, nitrogenous compound, protein, glycogen, fats and vitamins. Vitamins reported are thiamine, riboflavin, nicotinic acid, pantothenic acid, folic acid and biotin. The enzyme invertase, diastase, झायमेज अँड माल्टेज आर प्रेझेंट इन द ईस्ट. त्याच्यामधले केमिकल कन्स्टिट्यूएंट काय, व्हिटॅमिन बी ग्रुप, त्याच्यामध्ये थायमाइन, रायबोफ्लोविन, फोलिक ॲसिड, बायोटिन एन्झाईम. त्यानंतर एन्झाईममध्ये इन्व्हर्टेज एन्झाईम, डायस्टेज एन्झाईम, झायमेज एन्झाईम आणि माल्टेज एन्झाईम त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर त्याचे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स, कलर कसा आहे ईस्टचा, तर व्हाईटिश पावडर आहे. त्यानंतर ओडर कॅरेक्टरिस्टिक्स आहे, साईज त्याची युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम मेजरिंग लेस दॅन 1.5 मायक्रोमीटर
अँड टेस्ट सोर अँड ॲस्ट्रिंजंट त्याची टेस्ट आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये त्याचे युजेस. द ईस्ट इज यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ अल्कोहोल, बियर अँड व्हेरियस वाईन्स अँड इन द ब्रेड इंडस्ट्री. कशामध्ये? मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी, अल्कोहोलच्या, बियर वाईन्सच्या आणि ब्रेड इंडस्ट्रीच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी आपण ईस्टचा वापर करू शकतो. देन इरॅडिएटेड ईस्ट हॅव बीन or has been used as a source of vitamin B. Glutathione and invertase are also manufacturing from yeast. It is a good source of protein. आणि गुड सोर्स कशाचा आहे? प्रोटीनचा. आणि सोर्स ऑफ व्हिटॅमिन बीचा आहे. त्यानंतर लास्ट ड्रग आहे ह्या कॅटेगरीमधील पपाया. बायोलॉजिकल सोर्स. It is a cultivated fruiting tree known as Carica papaya lean. आणि कल्टिव्हेटेड फ्रुटनिंग ट्री आहे त्यालाच आपण काय म्हणतो? कॅरिका पपाया लीन. इट इज बिलॉंगिंग टू द फॅमिली कॅरिकॅसी. त्याची फॅमिली काय आहे? कॅरिकॅसी त्याची फॅमिली आहे. त्यानंतर त्याचे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. द डिफरंट प्रोटिओलायटिक एन्झाईम प्रेझेंट इन द पपाया लॅटेक्स आर द मिक्सचर ऑफ पॅपिन and chymopapin, the proteolytic enzyme acting on polypeptides and amide. त्याच्यामध्ये पॅपिन आणि कायमोपॅपिन नावाचं मिक्सचर आढळून येतं. त्यानंतर केमिकल टेस्ट. फर्स्ट केमिकल टेस्ट काय आहे? 0.5 ग्राम ऑफ पपाया लॅटेक्स अँड 10 ml ऑफ वॉटर, शेक वेल, ॲड सोल्युशन ऑफ पोटॅशियम परमँगनेट, डिस्कलरेशन टेक्स प्लेस. 0.5 ग्रॅम पपाया लॅटेक्स घ्यायचं आहे आणि त्याच्यात 10 ml वॉटर टाकायचं आहे. त्याला व्यवस्थित शेक करून घ्यायचं आहे आणि शेक केल्याच्यानंतर त्याच्यात KMnO4 पोटॅशियम परमँगनेट सोल्युशन ॲड करायचं आहे. ज्यावेळेस पोटॅशियम परमँगनेट सोल्युशन आपण त्याच्यामध्ये ॲड करू त्याचा कलर नाहीसा होतो, डिस्कलरेशन त्या ठिकाणी आढळून येतं. त्यानंतर नेक्स्ट टेस्ट आहे 20 ml ऑफ मिल्क, ॲड 0.5 ग्राम ऑफ पपाया लॅटेक्स, कर्डलिंग टेक्स प्लेस. त्याच्यामध्ये कर्डलिंग तयार होतं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे युजेस. इट इज यूज इन द क्लॅरिफिकेशन ऑफ ब्रिवेज अँड मीट टेंडरायसिस. देन इट इज अ यूज ॲज अ डायजेस्टन. इट इज अन यूज अँड अँटी इन्फ्लॅमेटरी. देन इन चीज मॅन्युफॅक्चरिंग अँड फॉर डिग्युमिंग ऑफ सिल्क फॅब्रिक्स. देन स्टोरेज काय आहे पपायाचं? त्याच्या आधी आणखी काय पाहू? सोल्युबिलिटी. इट इज पार्टली सोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन ग्लिसरीन. पार्टली सोल्युबल आहे कशामध्ये? वॉटरमध्ये. आणि पूर्णतः सोल्युबल कशामध्ये आहे? ग्लिसरीनमध्ये. त्यानंतर इथाईल अल्कोहोल अँड आयसोप्रोपाईल अल्कोहोल प्रेसिपेट पॅपिन्स. जर इथाईल अल्कोहोल आणि आयसोप्रोपाईल अल्कोहोल बरोबर आपण त्याची सोल्युबिलिटी चेक केली तर त्या ठिकाणी प्रेसिपिटेड ऑप्टेन होतं. देन आयसोइलेक्ट्रिक पॉईंट ऑफ पॅपिन इज 5.2. आयसोइलेक्ट्रिक पॉईंट किती आहे? पॅपिनचा 5.2. देन नेक्स्ट वन काय आहे? इट इज अ मोस्ट थर्मोस्टेबल एन्झाईम. आणि पॅपिन काय आहे? मोस्ट थर्मोस्टेबल एन्झाईम आहे. त्यानंतर मॅक्झिमम प्रोटिओलायटिक ॲक्टिव्हिटी बिटवीन pH 5 to 6.1. आणि त्याचा ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स काय आहेत? त्याचे ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स काय आहे? पॅपिन इज अवेलेबल ॲज अ लाईट ब्राऊन ऑर व्हाईट कलर ॲमॉर्फस पावडर. कसं आहे पॅपिन? कशामध्ये? लाईट ब्राऊनमध्ये किंवा व्हाईट कलर किंवा ॲमॉर्फस पावडरमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याचा ओडर आणि टेस्ट विथ टिपिकल ओडर अँड टेस्ट. त्याचं ओडर अँड टेस्ट कसा असतो? टिपिकल असतो. देन त्याची स्टोरेज कंडिशन. इट इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह टू एअर, लाईट अँड मॉइश्चर अँड हाय टेम्परेचर. इट अंडरगोज ऑटो ऑक्सिडेशन व्हेरी फास्ट. हेन्स should be stored in well closed container or well closed and filled container away light in cool place. Thank you everyone. Thank you. In this way our
enzyme chapter is over here. Next lecture we will discuss our next topic, that is perfumes and flavoring agent.